भाऊने जरा झेंडा कोणाच्या डोक्यात घातला असेल तर नक्की त्याच्याकडून भरपाई घ्यायला लावले असते. पोरं 2 पोरं इतके फास्ट पळून गेले की झेंडा इतका असं बिनवत. तर जे शिवराय भाऊंनो, स्वागत तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आज होतं शिवजयंती, त्यानिमित्त आम्ही मंडळ टाकला होता. तर मंडळाच्या टायमाला आम्ही शिवघोषणा म्हणणार होतो, पण झेंडा पडला असता. मित्रांनो बघू शकता तुम्ही. आता मी चप्पल साईडला काढतो का मला शिवघोषणा म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता आहे ना, एक गोष्ट नोटीस करा मित्रांनो तुम्ही. आता मी जेव्हा शिवघोषणामध्ये बघू शकता, हे पोरं इतके हसत होते, यांच्याकडे बघून मला हसलं येत होतं. मी कसं तसं हसू कंट्रोल केलेलं आहे. काय सांगू, हे पोरं असे हसत. पुढचं दुसरं पोरं एक छोटं इतकं हसत, काय सांगू. दुसरं पोरं नुसतं झेंडा बिघडते. काय सांगा, काय म्हणावं यांचं नका. 2 पोरं मगाशी सारखे पळून गेलते आणि चालला झेंडा बिघत गोल 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 याड्या त्याची. आणि याची एका जणांची टक्कर होणार तुम्ही बघू शकता. एक जण असं ह्याच्यामध्ये काय आला असं काय ना खाडी करायला बघा. हा बघा आला बघ. काय सांगावं यांचं मग आता. तर मित्रांनो, शिवजयंती निमित्त असं धिंगाण करता एकदम मी आला असं गोल गोल झेंडा मिळतोय. तर मित्रांनो, जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ना फॉलो करून नक्कीच जा तुम्ही मित्रांनो. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.